नमस्कार मित्रांनो. रोज वापरतो, पण आपल्या डोक्यातला हा भन्नाट अवयव, आपला मेंदू, नेमका कसा काम करतो, हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असतं. अवघ्या 1.5 किलो वजनाचा हा अवयव आपलं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करतो. चला, आजच्या या भागातून मेंदूविषयी काही आश्चर्यकारक आणि कमी माहीत असलेली तथ्य जाणून घेऊया. मेंदू कशाचा बनलेला असतो? मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा अवयव मानला जातो. इतका महत्वाचा की शेक्सपियरने त्याच्या नाटकामध्ये ब्रेन हा शब्द तब्बल 66 वेळा वापरला होता. आपल्या मेंदूतल्या सगळ्या रक्तवाहिन्या जर एका रेषेत जोडल्या तर त्याची एकूण लांबी जवळपास 1,00,000 मैल इतकी भरेल. म्हणजे पृथ्वीभोवती 4 फेऱ्या मारता येईल इतकी. रासायनिकदृष्ट्या पाहायचं झालं तर मेंदू साधारण 77 ते 78% पाणी, 10 ते 12% स्निग्ध पदार्थ, सुमारे 4% प्रथिन, थोडे कार्बोहायड्रेट्स आणि उर्वरित भाग सेंद्रिय व अकार्बनी क्षारांनी बनलेला असतो. विचारांचा वेग आणि सिग्नल्स. गंमत म्हणजे जगातल्या सगळ्या टेलिफोनमधून एका दिवसात जेवढा विद्युत सिग्नल वाहतात त्यापेक्षाही जास्त सिग्नल आपल्या एकट्या मेंदूतून एका दिवसात वाहत असतात आणि आपल्या मनात दररोज सरासरी तब्बल 70,000 विचार येऊन जातात. आपल्याला त्याची जाणीवही नसते. दिसायला मेंदू किंचित रबरासारखा मऊ, वरून पाहिलं तर तो जणू मशरूम सारखा एकसंध भासतो. वयानुसार मेंदूचं वजन कसं बदलतं? मेंदूचं वजन वयानुसार कसं बदलतं हे विशेष रंजक आहे. नवजात बाळाच्या मेंदूचं वजन साधारण 360 ते 380 ग्रॅम इतकं असतं. एका वर्षातच हेच वजन जवळपास 2.5 पट होतं. 10 ते 12 वयापर्यंत मेंदूची वाढ सर्वाधिक वेगाने होते आणि या वयात मुलींमध्ये साधारण 1260 ग्रॅम तर मुलांमध्ये 1440 ग्रॅम पर्यंत वजन पोहोचतं. वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मेंदूची वाढ सुरूच असते. 50 नंतर मात्र मेंदूचं वजन हळूहळू कमी होऊ लागतं आणि 80 वर्षानंतर ही घट अधिक जाणवू लागते. एक प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचं सरासरी वजन साधारण 1400 ग्रॅम म्हणजे जवळपास 3 पौंड इतकं असतं. इतर प्राण्यांचे मेंदू. माणसाच्या तुलनेत इतर प्राण्यांचे मेंदू किती वेगळे असतात हे पाहणंही रंजक आहे. उंदराचा मेंदू अवघा 2 ग्रॅम, मांजरीचं 30 ग्रॅम, कुत्र्याचं 72 ग्रॅम तर माकडाचं 95 ग्रॅम भरतो. चिंपांझीचा मेंदू सुमारे 420 ग्रॅम असतो आणि हत्तीचा तब्बल 6 किलोग्रॅम. डॉल्फिनचा मेंदू माणसापेक्षाही जड म्हणजे 1.5 किलोग्रॅम पर्यंत असतो, तर स्पर्म व्हेलचा मेंदू तब्बल 7.5 किलो पर्यंत पोहोचतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मेंदूचा आकार मोठा असला म्हणजे प्राणी हुशार असतोच असं नाही. हत्ती आणि इतर अनेक प्राण्यांमध्ये मेंदूचा पृष्ठभाग माणसाच्या मेंदूपेक्षाही जास्त सुरकुतलेला असतो. तरीही बुद्धिमत्तेच्या बाबतीत माणसाची तुलना होऊ शकत नाही. न्यूरॉन्स आणि सिनॅप्स. आता मेंदूच्या आत डोकावून पाहूया. आपल्या मेंदूत जवळपास 10,000 कोटी मज्जापेशी म्हणजेच न्यूरॉन्स असतात. आपल्या आकाशगंगेत जेवढे तारे आहेत साधारण तितकीच ही संख्या आहे. प्रत्येक न्यूरॉन्स इतर हजारो न्यूरॉन्सशी जोडलेला असतो आणि या जोडण्यांना सिनॅप्स म्हणतात. एका न्यूरॉन्स मागे साधारण 1,000 ते 10,000 इतके सिनॅप्स असू शकतात. विशेष म्हणजे शरीरातल्या इतर पेशींप्रमाणे न्यूरॉन्सचं विभाजन होऊन ते वाढत नाहीत. एकदा तयार झाले की आयुष्यभर तेच न्यूरॉन्स काम करत राहतात. वयाच्या 35 नंतर तर रोज हजारो न्यूरॉन्स नष्टही होतात आणि त्यांच्या जागी नवीन तयार होत नाहीत. ऑक्सिजनची गरज आणि नाजूक संतुलन. मेंदू हा शरीराच्या वजनाच्या जेमतेम 2.5% असला तरी हृदयातून बाहेर पडणाऱ्या एकूण रक्तापैकी जवळपास 15 ते 20% रक्त एकट्या मेंदूकडे पाठवलं जातं.
कारण त्याला सतत आणि भरभरून ऑक्सिजन व ग्लुकोजची गरज असते. जर मेंदूला अवघ्या 8 ते 10 सेकंदासाठी जरी रक्त पुरवठा थांबला, तरी माणूस बेशुद्ध पडतो आणि जर ऑक्सिजनचा पुरवठा 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ खंडित झाला, तर मेंदूचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. यावरून लक्षात येतं की आपला मेंदू किती संवेदनशील आणि तरीही किती कार्यक्षम आहे. मेंदूवरील पहिली शस्त्रक्रिया. मेंदूवरील शस्त्रक्रियेचा इतिहास तितकाच गंजक आहे. इसवी सन पूर्व सुमारे 2000 वर्षापूर्वीचा मेंदूवर पहिली शस्त्रक्रिया झाल्याचे पुरावे सापडतात. त्यावेळी कवटीला ड्रिल करून भोक पाडलं जात असे. आधुनिक काळात 1953 साली हेनरी मोलायसन ह्या रुग्णावर झालेली मेंदूची शस्त्रक्रिया वैद्यकशास्त्रात विशेष गाजली. या शस्त्रक्रियेनंतर त्याला नवीन आठवणी साठवताच येईनात आणि त्यामुळे मेंदू संशोधनासाठी तो दशकानुदशकं अभ्यासला गेला. विशेष म्हणजे मेंदूमध्ये वेदना जाणवणाऱ्या संवेदी पेशीच नसल्यामुळे मेंदूवरील शस्त्रक्रिया रुग्ण शुद्धीवर असतानाही केली जाऊ शकते आणि अनेकदा रुग्ण शस्त्रक्रिया सुरू असतानाही बोलू किंवा वाचू शकतो. लहान मुलांचा मेंदू आणि शिकवण्याची क्षमता. लहान मुलांचा मेंदू अत्यंत वेगाने विकसित होत असतो आणि या काळातलं वातावरण त्यांना जडणघडणीवर खोलवर परिणाम करतं. ज्या मुलांशी पालक सतत संवाद साधतात, त्यांना गाणी म्हणून दाखवतात किंवा गोष्टी वाचवून दाखवतात, त्या मुलांचा मेंदू अधिक झपाट्याने विकसित होतो. जी मुलं वयाच्या 5व्या वर्षापर्यंत 2 भाषा शिकतात, त्यांच्या मेंदूची रचना एकभाषीय मुलांपेक्षा थोडी वेगळी घडते आणि याच्या उलट ज्या मुलांना सतत ताण किंवा भांडण्याचं वातावरण अनुभवायला लागतं, त्यांची शिकवण्याची क्षमता मात्र कमी होऊ शकते. असं संशोधन सांगतो. मेंदू वयाच्या 18व्या वर्षापर्यंत सतत वाढत आणि घडत राहतो. झोप, ऊर्जा आणि मेंदू. मेंदूला सतत ऊर्जेची गरज असते. दर मिनिटाला साधारण 0.1 कॅलरी आणि कठीण विचार करताना त्याहूनही अधिक. आपल्याला मिळणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी सुमारे 20% आणि ग्लुकोजपैकी सुमारे 25% वाटा एकटा मेंदू वापरतो. आणि गंमत म्हणजे झोपेतही मेंदू थांबत नाही. किंबहुना रात्री तो दिवसापेक्षा अधिक कार्यमग्न असतो. कारण त्यावेळी आठवणी साठवण्याचं आणि व्यवस्थित लावण्याचं काम चालू असतं. म्हणूनच पुरेशी झोप न मिळाल्यास विस्मरणाचा धोका वाढतो, असं संशोधन सांगतं. आपला मेंदू हा निसर्गाने घडवलेला सर्वात गुंतागुंतीचा आणि तरीही सर्वात कार्यक्षम अवयव आहे. तो आपल्याला विचार करायला, अनुभवायला आणि जगायला शिकवतो. आणि तरीही आपण त्याबद्दल किती कमी जाणतो. तुम्हाला यातलं कोणतं तथ्य सगळ्यात जास्त आश्चर्यचकित करणारं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भन्नाट विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.